हिमाचल प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंग. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतल्या प्रचार सभा. आप आणि काँग्रेसचाही प्रचाराचा धडाका. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी अधिसूचना जारी. जनतेच्या हितासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी सहकार्यात्मक संघवादाच्या भावनेनं काम करणं आवश्यक. केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन. राज्यपालांच्या उपस्थितीत सरन्यायाधीश उदय लळित यांचा सत्कार. लळित कुटुंबियांनी राज्याचा लौकिक कायम ठेवला अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला गौरव. राज्यात न्यायदानाची प्रक्रिया वेगवान आणि पारदर्शक पद्धतीनं व्हावी यासाठी प्रयत्न करणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. अत्याधुनिक आणि पारंपरिक उपचार पद्धतींचा योग्य समन्वय साधून नागरिकांना आरोग्य संपन्न जीवन उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध. केंद्रीय आयुष मंत्री सर्वानंद सोनोवाल यांचं प्रतिपादन. प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा लाभ जास्तीत जास्त गरिबांपर्यंत पोहोचवण्याचं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांचं आवाहन. मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या 45व्या वार्षिक राष्ट्रीय अधिवेशनाचं केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते आज जालना इथं उद्घाटन. कोरियन द्वीपकल्पातल्या शांतता आणि सुरक्षिततेसाठी भारताचा अण्वस्त्र प्रसारबंदीवर भर. संयुक्त राष्ट्रांमधल्या भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज. आणि आयसीसी T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडचा श्रीलंकेवर विजय. अ गटातून इंग्लंड आणि न्यूझीलंड उपांत्य फेरीत दाखल. ऑस्ट्रेलिया बाद फेरीतच स्पर्धेतून बाहेर. नमस्कार, 9:30च्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो. पाहुयात बातम्या विस्तारानं. हिमाचल प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंडी आणि सोलन इथे प्रचार सभा घेतल्या. हिमाचल प्रदेशात विकासाला चालना मिळावी याकरता स्थिर आणि डबल इंजिन सरकार आवश्यक आहे. विकासाच्या दृष्टीनं येणारा काळ अतिशय महत्त्वाचा असून आगामी निवडणुका राज्याच्या पुढल्या 25 वर्षांचा प्रवास निश्चित करतील असं पंतप्रधान मंडी इथं झालेल्या जाहीर सभेत म्हणाले. भाजपानं सदैव विकासाला प्रथम प्राधान्य दिलं आहे असं त्यांनी सांगितलं. पंतप्रधानांनी आज सोलन इथे आणखी एका जाहीर सभेला संबोधित केलं. स्थिर सरकार ही 21व्या शतकाची गरज असून सातत्यानं बदलणाऱ्या सरकारमुळे हिमाचल प्रदेशाचं मोठं नुकसान झालं आहे असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. काँग्रेसनं केवळ गरिबी हटावच्या घोषणा दिल्या, लहान शेतकऱ्यांच्या गरजांकडे दुर्लक्ष केलं. मात्र भाजपानं लहानातल्या लहान शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले असं पंतप्रधानांनी सांगितलं. आप आणि काँग्रेस पक्षानंही हिमाचल प्रदेशात प्रचाराचा धडाका लावला आहे. हिमाचल प्रदेशात 12 नोव्हेंबरला मतदान होणार असून 8 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. स्वतंत्र भारताचे पहिले मतदार श्याम शरण नेगी यांचं आज हिमाचल प्रदेशातल्या कल्पा इथे दीर्घ आजारानं निधन झालं. ते 106 वर्षांचे होते. हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीसाठी 3 दिवसांपूर्वी नेगी यांनी टपालाद्वारे मतदान केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेगी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मतदानाचं आपलं कर्तव्य बजावल्यानंतर काही दिवसातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. टपालाद्वारे त्यांनी केलेलं मतदान प्रत्येक नागरिकासाठी प्रेरणादायी राहील असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनीही श्याम शरण नेगी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. 106 वर्षांच्या आयुष्यात नेगी यांनी 34 वेळा मतदानाचा अधिकार बजावला असं ठाकूर यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे. नेगी यांच्या अंत्यसंस्काराला कल्पा इथं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार उपस्थित होते. गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज अधिसूचना जारी झाली. अधिसूचना जारी झाल्यानंतर लगेचच राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून उमेदवारी प्रक्रिया सुरू झाली आहे. या टप्प्यात सौराष्ट्र, कच्छ आणि दक्षिण गुजरातमधील 89 विधानसभा जागांसाठी 1 डिसेंबरला मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी 14 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. काँग्रेस पक्षानं पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी 43 उमेदवारांच्या नावाची पहिली यादी जाहीर केली आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या 2 दिवसांच्या ईशान्य भारत दौऱ्याची आज सांगता झाली। राष्ट्रपतींनी आज सकाळी सिक्कीममध्ये नामची इथल्या प्रसिद्ध चारधाम मंदिर परिसराला भेट दिली। तसंच विविध बचत गट आणि महिला उद्योजकांनी मंदिर परिसरात उभारलेल्या स्टॉलना भेट दिली। या दौऱ्यात राष्ट्रपतींच्या हस्ते सिक्कीमची राजधानी गंगटोक इथं केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या आरोग्य, शिक्षण, रस्ते, पायाभूत सुविधा आणि पर्यटन अशा विविध क्षेत्रांमधल्या प्रकल्पांचा काल शुभारंभ झाला। उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्तर प्रदेशातल्या ग्रेटर नोएडा इथं आज जलसप्ताह 2022चा समारोप झाला। अलीकडच्या काळात जीवनातल्या प्रत्येक पैलूवर सरकारनं घेतलेल्या धोरणात्मक निर्णयांमुळे जनतेच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडल्याचं उपराष्ट्रपती म्हणाले। स्वच्छ पेयजल हे जीवनासाठी अत्यावश्यक तर आहेच, त्याचबरोबर त्याचा आरोग्यावरही थेट परिणाम होत असल्याचं त्यांनी सांगितलं। केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर विशेष पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित होते। पाणी वाचवा, जीवन जगवा ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज तोमर यांनी यावेळी व्यक्त केली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जलसंवर्धनाच्या दिशेनंही मोठं काम होत आहे। मोठ्या सिंचन प्रकल्पांमुळे कृषी क्षेत्राला पाणी मिळत आहे, असंही तोमर म्हणाले। जनतेच्या हितासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी सहकार्यात्मक संघवादाच्या भावनेनं काम करणं आवश्यक असल्याचं केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे। तिरुअनंतपुरम इथे सहकार्यात्मक संघ या विषयावर परमेश्वरम स्मृती व्याख्यानात त्या आज बोलत होत्या। देशाच्या विकासासाठी सरकार आणि जनता यांच्यातल्या परस्पर विश्वासाच्या महत्त्वावर त्यांनी यावेळी भर दिला। वित्तीय समावेशाला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असून सबका साथ सबका विकास या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनामध्ये अंत्योदयाची संकल्पना प्रतिबिंबित होत असल्याचं वित्तमंत्र्यांनी सांगितलं। सर्व संबंधितांच्या संपूर्ण प्रयत्नांविना विकसित राष्ट्राकडे भारताची वाटचाल शक्य होणार नाही, असंही त्यांनी नमूद केलं। यासाठी सामान्य नागरिकांचं सबलीकरण महत्त्वाचं असल्याचंही सीतारामन यांनी सांगितलं। भारताचे 49वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल सरन्यायाधीश उदय लळित यांचा राज्य सरकारच्या वतीनं आज मुंबईत राजभवन इथं सत्कार करण्यात आला। यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपंकर दत्त उपस्थित होते। सर्वसामान्यांना न्याय प्रक्रिया सहज समजावी यासाठी न्यायपालिकेच्या कामात मातृभाषेचा उपयोग वाढावा अशी अपेक्षा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी यावेळी व्यक्त केली। देशात अनेक कायद्यांमध्ये आवश्यकतेनुसार सुधारणा केली जात आहे, याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरन्यायाधीश लळित यांच्या कार्याचा गौरव करून न्यायालयीन कामकाज अधिक गतीनं आणि पारदर्शकपणे व्हावं असा त्यांचा प्रयत्न असल्याचं सांगितलं। रामशास्त्री प्रभूणेंपासून राज्याला बुद्धिवंतांची परंपरा आहे। न्यायदानात निस्पृह, कार्यक्षम, शिस्तप्रिय, न्यायप्रिय आणि विद्वान कायदेपंडित ही महाराष्ट्राची ओळख आहे। राज्याचा हा लौकिक लळित कुटुंबियांनी 3 पिढ्या कायम ठेवला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी लळित यांचा गौरव केला। न्यायदानामध्ये पारदर्शकता आणि त्याचा निपटारा जो आहे तो लवकर लागला पाहिजे, सर्वसामान्य लोकांना न्याय मिळाला पाहिजे हीच भावना सरकारची आहे। कायद्याच्या अंमलबजावणीतून न्यायाधीश सुदृढ लोकशाही निर्माण करू शकतात हा विश्वास बाळगणारे श्री लळित सर हे देशाच्या न्यायपालिकेच्या इतिहासामध्ये एक नवे सुवर्ण पान लिहितील असा देखील आपल्या सर्वांनाच विश्वास आहे। राज्यामध्ये न्यायालयीन पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी राज्य सरकार काम करत आहे। त्याचाच एक भाग म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचं नवं संकुल मुंबईतल्या वांद्रे कुर्ला संकुलात लवकरच उभारण्यात येणार आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली। राज्यात न्यायदानाची प्रक्रिया वेगवान आणि पारदर्शक पद्धतीनं व्हावी यासाठी विधी आणि न्यायमंत्री म्हणून आपण प्रयत्न करणार असल्याचं ते म्हणाले। यासाठी आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं। खूप चॅलेंजेस आहेत आणि विशेषतः न्यायदानाची प्रक्रिया ही वेगवान कशी करता येईल आणि त्याच्यामध्ये क्वालिटी देखील कशा प्रकारे आपल्याला आणता येईल
हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्याच्यावर येत्या काळामध्ये आपल्याला निश्चितपणे वर्किंग करावं लागेल. आज फॉर्च्युनेटली महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये न्यायाधीशांची पदं जी आहेत ती जवळजवळ सगळी भरलेली आहेत. लोअर ज्युडिशियरीमध्ये हायकोर्टात अर्थात ती प्रोसेस सुरू असते, पण मी गेल्या काही दिवसात बघत होतो आणि त्यावेळी माझ्या असं लक्षात आलं की साधारणपणे फक्त 65 पदं ही रिक्त होती, पण त्याच्यावरही नियुक्त्या झाल्या होत्या आणि आमचे त्या लेवलचे जे काही जजेस आहेत ते लवकरच जॉईन होणार होते. त्यामुळे आता जजेसची कमतरता नाही आहे. इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भात जी काही मागणी उच्च न्यायालयाकडनं येते ती सगळी मागणी आम्ही पूर्ण करतो आणि आमच्या मुख्यमंत्र्यांनी तर आल्यानंतर हा निर्णय केला की जी काही 1% ऑफ आपल्या बजेट अशी जी काही मागणी होती तर ती पण पूर्ण करायची आम्ही त्याच्या जवळपास होतो, पण यावर्षीपासनं तीही मागणी पूर्ण करून मोठ्या प्रमाणात हे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याच्या संदर्भात आम्ही आता कामाला सुरुवात करतोय. यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात. कम ऑन बॉयज, लेट्स गो प्रॅक्टिस. अरे थांब यार, माझ्या बँक अकाउंट मध्ये चुकीच्या एंट्रीचा प्रॉब्लेम झालाय. अरे मग बँकेकडे तक्रार कर ना. बँकेला कळून 1 महिना झाला, पण ते गुगली टाकतायत. मग आरबीआयच्या बँकिंग लोकपालांना इन्फॉर्म कर. थांब मी समजावतो. जसं क्रिकेटमध्ये थर्ड अंपायर तसे आरबीआयचे बँकिंग ओम्बुड्समन. आरबीआय सांगतं की जर बँकेने तुमच्या तक्रारीचं 1 महिन्याच्या आत निवारण नाही केलं तर तुम्ही आरबीआयच्या कंप्लेंट मॅनेजमेंट सिस्टमवर ऑनलाईन तक्रार करू शकता. ही आरबीआयची सोपी पद्धत आहे तुमच्या तक्रारीचं निवारण करण्याची, आणि तेही विनामूल्य. आरबीआय म्हणतं जाणकार बना, सतर्क रहा. मैं ऋषिता भट्ट आप सबका रंगोली में स्वागत करती हूँ. सातों सुरों की सहेली, रंगों की है ये पहेली, सतरंगी है ये अटखेली. आप सबका स्वागत करती हूँ सुर और संगीत से सजी खास रंगोली में. तो चलिए शुरुआत करते हैं इस रोमांटिक गाने के साथ. चांद सी महबूबा हो मेरी, कब ऐसा मैंने सोचा था. हिंदी सिनेमा में इन्हीं रंगों को म्यूजिक में भी पिरोया गया है. रिमझिम रिमझिम, रुमझुम रुमझुम, भीगी भीगी रुत में तुम हम तुम. रंगोली प्रसारण दर रविवारी दुपारी 12 वाजता, दर गुरुवारी दुपारी 2:30 आणि रात्री 8:30 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर. ॲलोपॅथीसारखी अत्याधुनिक उपचार पद्धती आणि पारंपरिक उपचार पद्धती यांचा योग्य समन्वय साधून नागरिकांना आरोग्य संपन्न जीवन उपलब्ध करून देण्याकरता केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन केंद्रीय आयुष मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी केलं आहे. पुण्यात सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठात आरोग्य आणि जैवविज्ञान संशोधन राष्ट्रीय परिषदेच्या समारोप समारंभात ते आज बोलत होते. भारतीय औषधोपचार पद्धतीची उपयुक्तता लक्षात आल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेनं गुजरातमधल्या जामनगर इथं आपलं कायमस्वरूपी कार्यालय उघडण्याचा निर्णय घेतल्याचं ते म्हणाले. या समारोप सत्राला विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. देश उभारणीच्या कार्यात तरुणांचं योगदान मोलाचं ठरणार आहे. तरुणांनी देशाच्या भवितव्याचा विचार करावा, निसर्गाचा आदर करावा, पर्यावरण रक्षणासाठी कटिबद्ध व्हावं असं मार्गदर्शन सोनोवाल यांनी यावेळी केलं. सिम्बायोसिस विद्यापीठात उभारण्यात आलेल्या एकात्मिक टेलिमेडिसिन केंद्राचं उद्घाटनही सोनोवाल यांनी केलं. आयुर्वेद ही 5000 वर्ष जुनी पारंपरिक उपचार पद्धती असून समाज आरोग्यवान राहावा हेच उद्दिष्ट असल्याचं केंद्रीय आयुष मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी म्हटलंय. पुण्यातल्या राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेला भेट देऊन संस्थेच्या कामकाजाची त्यांनी माहिती घेतली. त्याचबरोबर उपचारासाठी आलेल्या काही रुग्णांशी त्यांनी यावेळी संवादही साधला. 2014 पर्यंत आयुर्वेदाचा जगातला वाटा 3 अब्ज अमेरिकी डॉलर्सचा होता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन केल्यानंतर आज हा वाटा जगभरात 18 अब्ज 2 कोटी डॉलर्सवर पोहोचल्याचं त्यांनी सांगितलं. हर दिन हर घर आयुर्वेद हे मंत्रालयाचं अंतिम उद्दिष्ट आहे. आजारावर मात आणि आरोग्यदायी जीवनशैलीला चालना हे आयुष मंत्रालय आणि कुटुंब कल्याण मंत्रालय या दोन्हींचं समान उद्दिष्ट असल्यामुळे ही दोन्ही मंत्रालय समन्वयानं काम करत असल्याचं ते म्हणाले. और आज आयुष सेक्टर ने जैसे मानव सेवा की है, अलग अलग
पद्धतियों के द्वारा, चाहे आयुर्वेदा हो, सिद्धा हो, यूनानी हो, सोहारिकपा हो, योगा हो, नेचुरोपैथी हो, होम्योपैथी हो, हर सिस्टम ने आज मानव समाज को कई बीमारों से राहत देने का काम किया है। एक भारत श्रेष्ठ भारत इसी मंत्रों से आज देश के हर प्रांत की जनता एक साथ मिली हुई है मोदी जी के नेतृत्व में, और निश्चित रूप से सेल्फ रिलायंट इंडिया बाय 2047 बनने जा रहा है। संस्थेच्या संचालक डॉक्टर के सत्यलक्ष्मी यांनी सोनोवाल यांना संस्थेच्या कार्याची माहिती दिली. नागपूरमध्ये आयोजित होणाऱ्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या धर्तीवर वनवासींसाठी क्रीडा महोत्सव आयोजित करून त्यासाठी सहकार्य करण्याचं आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिलं आहे. एकल अभियान ग्राम स्वराज मंच योजनेनं आयोजित केलेल्या 2 दिवसांच्या राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाचं नागपूर विभागीय क्रीडा संकुलात उद्घाटन करताना ते बोलत होते. एकल अभियानचे राष्ट्रीय महामंत्री माधवेंद्र सिंह, माजी महापौर संदीप जोशी यावेळी उपस्थित होते. देशातल्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास भागाच्या विकासासाठी एकल विद्यालयाद्वारे अभियान सुरू असल्याचं गडकरी यांनी सांगितलं. 2 दिवस चालणाऱ्या या क्रीडा महोत्सवात कुस्ती, लांब उडी, उंच उडी, कबड्डी अशा विविध स्पर्धा होणार असून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा लाभ जास्तीत जास्त गरिबांपर्यंत पोहोचवण्याचं आवाहन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी केलं आहे. प्रधानमंत्री स्वनिधी आणि पुणे विभागीय बँकर्स समितीच्या बैठकीत ते आज पुण्यात बोलत होते. महानगरपालिका क्षेत्रातल्या फेरीवाल्यांना केंद्रीय योजनेचा लाभ देण्यासाठी आणि त्यासंबंधीची जागरूकता वाढवण्यासाठी विभागवार बैठका घेण्यात येत आहेत. बैठकीत ठरवलेलं उद्दिष्ट 1 महिन्यात पूर्ण करावं असं आवाहन कराड यांनी केलं. प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला व्यवसायासाठी निधी उपलब्ध करून देत त्यांची आर्थिक उन्नती व्हावी याकरता बँकांनी पुढाकार घेण्याचं आवाहन राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केलं. भारतावर 150 वर्ष राज्य करणाऱ्या इंग्लंडच्या अर्थव्यवस्थेपेक्षा भारताची अर्थव्यवस्था अधिक सक्षम असल्याचं केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी आज पंढरपूर इथे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. रशियन, युरो आणि इतर राष्ट्रांच्या तुलनेत भारताच्या रुपयाचं मूल्य कमी नसून ते अधिक चांगलं आहे. अमेरिका आणि चीन यासारख्या विकसित देशांपेक्षाही आपल्या देशातली महागाई कमी असल्याचं कराड म्हणाले. राज्यात शिंदे फडणवीस यांचं डबल इंजिन सरकार असल्यानं विकासाची कामं गतीनं पूर्ण होतील असा विश्वासही कराड यांनी यावेळी व्यक्त केला. तसंच पंढरपूर फलटण रेल्वेसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही सुद्धा कराड यांनी दिली. जागतिक पातळीवर कार्यरत असलेल्या मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या 45व्या वार्षिक राष्ट्रीय अधिवेशनाचं उद्घाटन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते आज जालना इथे झालं. मोफत वाटपाच्या घोषणा करताना सर्वच सरकारांनी आर्थिक वास्तवाचं भान राखलं पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. 3 दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात अर्थजागर होणार आहे. अर्थशास्त्राविषयी मराठी भाषेतलं अध्ययन, अध्यापन, संशोधन आणि प्रबोधन यांना चालना देणं हा या परिषदेचा उद्देश आहे. चालू घडामोडींबाबत आर्थिकदृष्ट्या विचारमंथन करून त्यातून समाजाला योग्य दिशा मिळावी या दृष्टीनं या परिषदेच्या वतीनं सातत्यानं प्रयत्न केला जात आहे. अधिवेशनात आर्थिक सिद्धांत आणि प्रायोगिक पद्धती, भारतातील बेरोजगारी निर्मूलन, निश्चित दिशा आणि उपाय, 15वा वित्त आयोग, केंद्र राज्य वित्तीय संबंधांची चिकित्सा, डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे आर्थिक विचार, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं भारताच्या आर्थिक विकासातील धोरणात्मक बदल या विषयांवर परिसंवाद आणि चर्चासत्र होणार आहे. देशातल्या आघाडीच्या सर्वसाधारण विमा कंपन्यांपैकी एक असणाऱ्या भारतीय स्टेट बँकेच्या विमा कंपनीनं स्वयंसेवी संस्थेसाठी सामूहिक आरोग्य विमा जारी केला आहे. या विम्याचा फायदा डाऊन सिंड्रोमग्रस्त असलेल्या व्यक्तींना होणार आहे. भारतीय स्टेट बँकेची विमा कंपनी दिव्यांग व्यक्तींसाठी उपजीविका आणि पालनपोषण करण्याच्या क्षेत्रात योगदान देत असून यामध्ये विविध कंपन्यांच्या सामाजिक दायित्व प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे. हे विमा संरक्षण 3 लाख रुपयांपासून 5 लाख रुपयांपर्यंत असेल. भारतीय स्टेट बँकेनं आयोजित केलेल्या या विशेष कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
केंद्रात आणि राज्यात वेगवेगळ्या पक्षांची सरकार असू शकतात असं सांगून केंद्रानं राज्यांचा योग्य तो सन्मान राखावा असं मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. शिर्डी इथे पक्षाच्या शिबिरातून झालेल्या चिंतन आणि मंथनातून पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा मिळणार असून पक्षाच्या मजबूतीसाठी याचा उपयोग होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रवादी मंथन वेध भविष्याचा या शिबिराच्या समारोपाला ते आज मार्गदर्शन करत होते. प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणास्तव शरद पवार यांनी अल्पकाळ भाषण केलं. दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांचं उर्वरित भाषण वाचून दाखवलं. पवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. राज्यात सरकार घटनाबाह्य पद्धतीनं सत्तेवर आल्याची टीका करत राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आणण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्धार पक्षाच्या सर्वच नेत्यांनी या 2 दिवसाच्या शिबिरातल्या आपल्या भाषणात व्यक्त केला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं बांधकाम मे 2023 पर्यंत पूर्ण होईल आणि त्यानंतर काही काळातच ते जनतेसाठी खुलं होईल अशी माहिती शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. मुंबईत आज बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक कसं असेल याचं सादरीकरण करण्यात आलं. त्यावेळी घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. या स्मारकात बाळासाहेबांशी संबंधित सर्व ऑडिओ, व्हिडिओ, छायाचित्र, वृत्तपत्रातल्या बातम्यांची कात्रणं, त्यांची व्यंगचित्र यांचा समावेश असेल. मात्र या स्मारकात बाळासाहेबांचा पुतळा उभारला जाणार नाही, कारण केवळ पुतळा म्हणजे स्मारक नव्हे. हे केवळ संग्रहालय असून ते स्फूर्तिस्थान, प्रेरणास्थान असेल असं ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. आणि यानंतरच्या बातम्या काही क्षणातच. डिजिटल बँकिंगचा काळ आला. टाइम वाचवू चला. डिजिटल बँकिंग सोपं आहे. भरा तुम्हाला हवे ते पैसे, कधीही कुठेही सेफ आहे, फास्ट आहे. प्रत्येक पेमेंट बोटांवर सेट आहे. देण्या घेण्याचे आहेत ऑप्शन्स किती. IMPS, NEFT, UPI 24 तास करतात हे काम. पेमेंट सोपं आणि मिळतो आराम. RBI सांगते आहे, जाणकार बना, सतर्क रहा. काय रे, काय झालं? चिमण, हल्ली काही खरे नाही बघ माझे. अरे एक काम धड होत नाहीये. मला आता वाटतंय बहुतेक माझी 7.5 सुरू झालीये. मग तू एक काम कर, तू लग्न कर. का? म्हणजे 7.5 संपेल ना. अरे उलट ती वाढेल. म्हणजे माझी 7.5 अजून चालू आहे. चिमणराव गुंड्या भाऊ दर सोमवारी सायंकाळी 7:30 आणि रात्री 10 वाजता. दर मंगळवारी सकाळी 10:30 वाजता आणि दुपारी 1:30 वाजता. आणि दर रविवारी सायंकाळी 6 वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर. शिवाय या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवर आणि YouTube चॅनलवरही उपलब्ध. मराठी रंगभूमी दिन आज साजरा केला जात आहे. मराठी नाट्य परंपरेचे जनक विष्णुदास भावे यांनी 1843 मध्ये सीता स्वयंवर हे पहिलं नाटक सांगलीमध्ये रंगभूमीवर सादर करून मराठी नाट्यसृष्टीचा पाया रचला. या घटनेचं स्मरण म्हणून दरवर्षी हा दिवस मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो. ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक सतीश आळेकर यांना यंदाचा विष्णुदास भावे पुरस्कार सांगली इथं प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी स्मृतिचिन्ह आणि रोख रकमेच्या पुरस्कारानं आळेकर यांचा गौरव केला. कोरियन द्वीपकल्पातल्या शांतता आणि सुरक्षिततेसाठी भारतानं अण्वस्त्र प्रसार बंदीवर भर दिला आहे असं संयुक्त राष्ट्रांमधल्या भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी म्हटलं आहे.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला संबोधित करताना त्यांनी भारताची भूमिका स्पष्ट केली. सामूहिक हितासाठी कोरियन द्वीपकल्पात शांतता आणि सुरक्षितता असावी असं भारताचं मत असून संवाद आणि राजनैतिक मार्गाने कोणतीही समस्या सोडवली जाऊ शकते यावर भारतानं नेहमीच भर दिला आहे असं त्या म्हणाल्या. पाकिस्तानच्या अण्वस्त्र प्रसारावर कंबोज यांनी टीका केली आणि ही चिंतेची बाब असल्याचं नमूद केलं. उत्तर कोरियाच्या आण्विक आणि क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाच्या प्रसाराच्या मुद्द्यावरही कंबोज यांनी चिंता व्यक्त केली. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या ICC T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज अ गटात झालेल्या सामन्यात इंग्लंडनं श्रीलंकेवर 4 गडी राखून विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेल्या श्रीलंकेनं 20 षटकांमध्ये 8 बाद 141 धावा केल्या होत्या. 142 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या संघानं 19 षटकं आणि 4 चेंडूतच विजय प्राप्त केला. ॲलेक्स हेल्सच्या 47 तर बेन स्टोक्स याच्या 44 धावांच्या बळावर इंग्लंडला हा विजय मिळवता आला. न्यूझीलंडनं याआधीच उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. यजमान ऑस्ट्रेलिया संघ स्पर्धेबाहेर फेकला गेला आहे. जाणून घेऊयात हवामानाविषयी. मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्यात काल नाशिक इथं 12.9 अंश सेल्सिअस इतक्या सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. येत्या 2 दिवसात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. हिमाचल प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंग. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतल्या प्रचारसभा. आप आणि काँग्रेसचाही प्रचाराचा धडाका. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी अधिसूचना जारी. जनतेच्या हितासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी सहकार्यात्मक संघवादाच्या भावनेनं काम करणं आवश्यक. केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन. राज्यपालांच्या उपस्थितीत सरन्यायाधीश उदय लळित यांचा सत्कार. लळित कुटुंबियांनी राज्याचा लौकिक कायम ठेवला अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला गौरव. राज्यात न्यायदानाची प्रक्रिया वेगवान आणि पारदर्शक पद्धतीने व्हावी यासाठी प्रयत्न करणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. अत्याधुनिक आणि पारंपरिक उपचार पद्धतींचा योग्य समन्वय साधून नागरिकांना आरोग्य संपन्न जीवन उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध. केंद्रीय आयुष मंत्री सर्वानंद सोनोवाल यांचं प्रतिपादन. प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा लाभ जास्तीत जास्त गरिबांपर्यंत पोहोचवण्याचं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांचं आवाहन. मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या 45व्या वार्षिक राष्ट्रीय अधिवेशनाचं केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते आज जालना इथे उद्घाटन. कोरियन द्वीपकल्पातल्या शांतता आणि सुरक्षिततेसाठी भारताचा अण्वस्त्र प्रसार बंदीवर भर. संयुक्त राष्ट्रांमधल्या भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज. आणि ICC T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडचा श्रीलंकेवर विजय. अ गटातून इंग्लंड आणि न्यूझीलंड उपांत्य फेरीत दाखल. ऑस्ट्रेलिया बाद फेरीतच स्पर्धेतून बाहेर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.